नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लातूरला 1956 साली गणित संशोधन केंद्र उभं करण्यात आलं आणि 56 सालापासून आजपर्यंत गणित धान्य या विषयावरती तिकडे संशोधन होतं. शनिवारी लातूरच्या या गणित संशोधन केंद्रामध्ये सूर्यफूल दिवस आणि भुईमुग लागवडीचं प्रशिक्षण असा एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला उपस्थित होते वसंतराव नाईक, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉक्टर जयप्रकाश आणि या गणित संशोधन केंद्राचे प्रमुख होते मोहन धुपे, डॉक्टर मोहन धुपे. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे हेही उपस्थित होते आणि अनेक प्रगतिशील शेतकरी त्याला उपस्थित होते. आता बघा, सूर्यफूल दिवस म्हणजे एकेकाळी सूर्यफूल हे आपल्या भारतातलं प्रमुख पीक होतं आणि जवळजवळ एक 30-35 वर्षापूर्वी हे पीक आपल्या देशातून हद्दपार होण्याची स्थिती झाली. महाराष्ट्रातलं प्रमुख पीक, त्यात लातूर जिल्हा हा आशिया खंडातला प्रमुख उत्पादक जिल्हा आणि त्या ठिकाणी एकूण सूर्यफुलाला जी उतरती आली आणि सोयाबीन आलं, त्याची जागा घेतली, सूर्यफूल हद्दपार झालं. आता पुन्हा एकदा सूर्यफुलाचं पुनरुज्जीवन करावं असा एक विचार आपल्याकडच्या कृषी विभागातली मंडळी करतायत. देशातही त्याचा विचार होतोय, कारण सूर्यफुलातलं ते जे तेलाचं प्रमाण आहे ना, ते 35 ते 40% पर्यंतचं आहे आणि सोयाबीनचं प्रमाण तेलाचं 18% आहे. आपल्याकडचं जे एकूण क्षेत्र आहे ना, खरीपाचं 1,25,00,000पेक्षा देशातलं क्षेत्र आहे. आता देशात एकूण सगळीकडेच हे जे आत्ता सोयाबीन आहे ना, हे प्रमुख पीक झालं आहे खरीपाचं. हे सगळे विषय आहेत. तर मग सगळं जरी क्षेत्र व्यापलं तरी देखील आपण तेल बियाची देशाची गरज पूर्ण करू शकत नाही, खाद्यतेलाची, आणि म्हणून आयात करावं लागतं. आपल्याला सगळ्यांना ही माहिती आहे. मुद्दा काय आहे की यात ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉक्टर जयप्रकाश यांनी इतकी उत्तम माहिती दिली. ते म्हणाले, एखादं वाण नवीन तयार करायचं असेल हे एका दिवसाचं काम नाही. 10-12 वर्ष शास्त्रज्ञ त्यासाठी खपतात. एका शास्त्रज्ञाला 12 ते 13 वर्ष मेहनत घ्यावी लागते प्रत्यक्ष ते फील्डवर येईपर्यंत, आणि ते आलेलं वाण पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचेपर्यंत त्याचा कालावधी संपतो, नवं काहीतरी येत असतं. आणि त्याच्यामुळं शास्त्रज्ञांनी जे संशोधित वाण केलं आहे त्याची प्रॉडक्टिव्हिटी जी आहे ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे करून त्याचं प्रयोग करताना ती प्रॉडक्टिव्हिटी ही 50% पर्यंतच आहे म्हणाले भारतात. पण या उलट चायनामध्ये जी काही प्रॉडक्टिव्हिटी आहे त्याच्या 90% शेतकऱ्याच्या बांधावरती त्याचे प्रयोग सिद्ध होतात. आता ही जी तफावत आहे चायना आणि भारतातली, शास्त्रज्ञ तर आपले कुठेच कमी नाही आहेत, फक्त आपल्याकडची जी यंत्रणा आहे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्वरित ते संशोधन पोहोचवणं, इकडे अडचण आहे. झारीतले शुक्राचार्य इथे आहेत आणि त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आपल्याकडे अनंत अडचणी आहेत. क्लायमेट चेंज आहे, एकूण यांत्रिकीकरण आहे. आता अनेक विषयामध्ये संशोधन जे झालं आहे ना, आता परभणी कृषी विद्यापीठाने एक हरभऱ्याची व्हरायटी काढली आहे. ती कशी व्हरायटी माहिती आहे का? जमिनीपासून जवळजवळ 33 सेंटीमीटर काही लागणार नाही, त्याच्यावरच सगळा तो फुटवा होईल आणि त्याला हरभरा लागेल. ह्याचं कारण काय आहे? तिकडे मशीनचा वापर करता येईल. बघा, अमेरिकेमध्ये 1950 साली तिथले संशोधक, ब्रीडर संशोधक आणि कृषीचं एकूण इंजिनिअरिंग बघणारा जो माणूस आहे तो शास्त्रज्ञ, हे दोघं एकत्र बसायचे आणि एखादं वाण संशोधित करत असताना त्याला यांत्रिकीकरणाची जोड दिली पाहिजे याच्या विचाराने ते संशोधन व्हायचं. 1950 साली अमेरिकेत होत होतं. आपल्याला तर फार उशीर झाला ह्या विषयामध्ये करायला. आणि हे जर हातात हात घालून
हे संशोधन झालं तर त्याचा उपयोग होतो. पण होतं काय, हे संशोधन हातात हात घालून होत नाही, ते पुन्हा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत नाही, म्हणून अडचणी आहेत. कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी असं म्हणाले, ॲक्सलरेटिंग ॲक्शन, त्वरित सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. एखादं समजा जर बियाणं संशोधित झालं वाण आणि एक 500 किलो तयार झालं, तर ते 500 किलो विद्यापीठाच्याच एरियामध्ये किंवा ठराविक ठिकाणी देऊन उपयोग नाही. 1-1 किलो द्या 500 शेतकऱ्यापर्यंत, एका वर्षातच 500 ठिकाणी प्रयोग होऊ देत, त्याचा सगळा जो रिपोर्ट 100 ठिकाणचा मिळेल, पण प्रयोग तर होईल ना. हे जेवढ्या तुम्ही गतीनं करू शकाल त्याचा उपयोग आहे. आणि काय होतं की पारंपरिक पिकं घेत असताना ठराविकच वाण घेतले जातात. शेतकऱ्यांना पीक फेरपालट करायला पाहिजे असं सांगितलं जातं. शेतकऱ्याला ते माहीत नाही असं नाही आहे, पण ते नेमकं करायचं काय आहे. आत्ता एकूण शेतामध्ये असणारं जे पीक येतं आहे खरीप रब्बी हंगामामध्ये, त्याला मिळणारा जो भाव आहे आणि बदलणारे जे वाण आहेत त्याच्यात मिळणारे त्याला जे पैसे आहेत, याचं गणित कुठेतरी बसलं पाहिजे. हे अर्थशास्त्र कसं बसेल, विद्यापीठांमध्ये याचे प्रयोग व्हायला पाहिजेत आणि हे प्रयोग झाल्यानंतर शेतकऱ्याला सांगितलं गेलं पाहिजे, किंवा शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग हे विद्यापीठांनी पाहायला पाहिजेत, त्याला ॲक्सेप्टन्स द्यायला पाहिजेत आणि त्याचं प्रपोजल जे आहे ना ते शासनाकडे दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत विद्यापीठ, शेतकरी, शास्त्रज्ञ, प्रशासन ही सगळी मंडळी एकत्र येऊन काम करत नाहीत, तोपर्यंत त्याचा जो रिझल्ट पाहिजे तो मिळणार नाही. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये हे होताना दिसत नाही. याची खरी गरज आहे. हे झालं तर मग शेतीची खरी प्रगती होईल. केवळ शेतकऱ्याला सैनिक म्हटलं म्हणून प्रश्न सुटणार नाही. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान अशा घोषणा देऊन काही उपयोग नाही. प्रत्यक्ष त्याला अनुभव यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सैनिका इतकाच योग्यतेचा आहे, कारण रोज तो देशासाठी मरतोय. त्याचं जगणं जे आहे ते देशाच्या हितासाठी आहे. याची जाणीव सर्वांना जर झाली तर काही वेगळे प्रयोग करता येईल आणि जगाच्या बाजारपेठीमध्ये भारताचा शेतकरी तगेल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.